नमस्कार मंडळी. गुढीपाडवा 2026. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2026 बद्दल संपूर्ण माहिती, तारीख, महत्त्व, परंपरा आणि त्या दिवशी केले जाणारे खास पदार्थ. 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि याच दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा फक्त सण नाही तर नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. हिंदू कालगणनेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. तसेच हा दिवस शालिवाहन शकाचा प्रारंभ मानला जातो. गुढी का उभारतात? गुढी म्हणजे विजय आणि यशाचे प्रतीक. पौराणिक कथेनुसार राम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आले. त्या आनंदात लोकांनी विजयध्वज उभारला. त्याच परंपरेतून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते. गुढीमध्ये बांबूची काठी, रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी, नीम पानं, आंब्याची डहाळी आणि वर उलटा ठेवलेला तांब्या किंवा कलश असतो. ही गुढी घराबाहेर उजव्या बाजूला उभारली जाते. पूजाविधी: सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करतात. घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढतात. गुढी उभारून पूजा करतात. कडुलिंब आणि गूळ खाल्ले जाते. कडुलिंबाची चव आणि गुळाची गोडी जीवनातील सुखदुःख दोन्ही स्वीकारण्याचा संदेश देते. गुढीपाडव्याचे खास पदार्थ: या दिवशी अनेक घरांमध्ये खास गोड पदार्थ बनवले जातात. म्हणजेच पुरणपोळी, कटाची आमटी, पुरी श्रीखंड, पुरी बासुंदी इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गुढीपाडव्याचा खरा संदेश: गुढीपाडवा आपल्याला सांगतो, नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी. जुने दुःख विसरून नवीन आनंदाला सामोरे जाण्याची वेळ. आता शेवटचा संदेश: या गुढीपाडव्याच्या पावन दिवशी आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं जावो. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.